लोकसभेमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांवर आरोपांची सरबत्ती करतात। संसदेत काय नेमकं होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे, कारण थोड्याच वेळात राहुल गांधी सुद्धा त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर देणार आहेत। दरम्यान महाराष्ट्रात वळूयात, कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपावरून बैठकांचा मोठा सिलसिला सुरू झाला आहे। दोन्ही पक्षांचा आता 20 जागा लढण्यावर एकमत झालंय आणि 8 जागांच्याबद्दल अजूनही निर्णय होणं बाकी आहे। दरम्यान भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार नारायण राणे सध्या भाजपसोबत आहेत। त्यांनी आधी पक्ष सोडावा आणि मगच त्यांच्याबद्दलचा निर्णय घेऊ असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी। सध्या सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, त्यामुळे राणे भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी सोबत जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक बोलावण्यात आली आहे। यात काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात। जवळपास 20 जागा दोन्ही पक्षाची त्यामध्ये समावेश होत आहे। उरलेली 8 जागाचा अजून आम्ही काही निर्णय अजून केला नाही। त्याचं कारण आहे की इतर मित्र पक्ष, समविचारी पक्ष ते पण आमच्यासोबत यावं ही आमची मनापासून इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आमची चर्चा अजून त्यांच्याबरोबर पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला फायनल आकडेवारी कोणता पक्ष कोणती किती जागा लढेल हे अजून सांगू शकत नाही। तिकडे नगरमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई आता निश्चित मानली जाते। आज स्पष्टीकरण देण्यासाठी या नगरसेवकांच्या मुदतीचा शेवटचा दिवस आहे, मात्र अद्यापही या नगरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाकडे कोणताही खुलासा पाठवलेला नाही। त्यामुळे या सगळ्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे। नगरच्या नगरसेवकांनी महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता। बीड जिल्ह्यामध्ये दासखेड गावाला लागलेल्या लॉटरी संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी आपला आकडा पूर्ण केल्याचं पंकजा मुंडे म्हणाले। 15 लाखाच्या आश्वासनाबद्दल मोदींनीच तेच स्वतः व्यवस्थित उत्तर देतील, पण आमचं सरकार आल्यापासून विविध योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले असं पंकजा मुंडे म्हणाल्या। आता 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये कसे गेले मोदी व्यवस्थित त्याचं म्हणजे उत्तर देऊ शकणार आहे याचा मला विश्वास आहे। कारण आज बेघराला घर द्यायचं असेल त्याला घर देण्याचा आम्ही मोठी उपाययोजना केलेली आहे। विम्याच्या माध्यमातून, अनुदानाच्या माध्यमातून, हमीभावाच्या माध्यमातून, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून असं बघायला गेलं तर मोदींनी आपला आकडा पूर्ण केलेला असतो। इकडे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची आज अमरावतीमध्ये जाहीर सभा होती। अमरावती पोलिसांनी सुद्धा या सभेला परवानगी दिली आहे। महाराष्ट्रात आझाद यांची पहिलीच सभा आहे। आतापर्यंत मुंबई, पुणे आणि लातूर इथल्या त्यांच्या सभांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती। अमरावतीच्या सभेला आज परवानगी दिली आहे। सभेच्या ठिकाणी 1 लाख लोक येतील असा दावा आयोजकांचा आहे। या सभेमध्ये 10 रुग्णवाहिकांचं लोकार्पण सुद्धा केलं जाणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला आहे। मुंबईकडे सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा एक ट्रक भरधाव वेगानं येत होता। चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं। या ट्रकनं पुणे लेनवर जात 3 वाहनांना जोरदार धडक दिली। हा अपघात अतिशय भीषण होता। या अपघातात 3 महिलांसह 2 पुरुषांचाही मृत्यू झालाय। आडोशी बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर पुण्याकडे येणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे थांबवण्यात आली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज सकाळच्या सुमारास आडोशी बोगद्याच्या खाली अत्यंत भीषण असा अपघात झाला। या अपघातामध्ये 3 जणांचा जागेवरच जीव गेलेला होता। 4 जण हे गंभीर जखमी होते। आता जी माहिती कळते त्यानुसार मृतांचा आकडा हा 4च्या घरामध्ये पोहोचलाय। आपण पाहतोय या गाड्यांची अवस्था काय। 3 गाड्या या अपघातग्रस्त झालेल्या होत्या आणि त्याचं कारण होतं पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारा ट्रेलर जो आहे तो ट्रेलर नांदोशीच्या बोगद्यातून बाहेर निघाल्यानंतर अत्यंत वेगानं बाहेर निघाला आणि या उतारावरती अत्यंत तीव्र अशा स्वरूपाचा उतार आहे आणि वळण आहे जागेवरती। या वळणावरती त्याला वेग जो आहे तो न आवरल्यामुळं हा कंटेनर पलीकडच्या बाजूला थेट मुंबईहून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या लेनवरती येऊन पडला आणि त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती झालेली होती आणि पलीकडून येणाऱ्या गाड्या ज्या आहेत या गाड्यांना अपघात झाला। 3 कार ज्या आहेत त्या या कंटेनर खाली सापडल्या आणि जागेवरच
3 जणांचा जीव गेला आहे. आपण पाहतोय रेलिंग तोडून हा कंटेनर जो आहे तो जवळपास 15 फूट खाली असलेल्या मुंबई पुणे लेनवरती पडला आणि तिथून खाली असलेल्या समोरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या कंटेनर खाली सापडल्या आणि या 4 जणांचा जागेवरती जीव गेला आहे. उरलेल्या 3 जणांना खालापूरला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे. आता रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात आला आहे पोलिसांकडून. या ठिकाणी जो कचरा पडलेला होता किंवा राडारोडा पडलेला होता तो धुण्याचं काम सुरू आहे. रक्ताचे डाग जे आहेत ते पडलेले होते ते धुण्याचं काम सुरू आहे. आपण समोर गाडीची अवस्था पाहू शकतो. अत्यंत चक्काचूर जो आहे तो या गाडीचा झालेला आहे. वरून इतका मोठा कंटेनर गाडीवरती पडल्यानंतर त्या गाडीची स्थिती आपण पाहतोय. जागेवरच ही गाडी जी आहे ती कंटेनरच्या खाली दाबली गेली आणि त्याचा परिणाम हा झाला आहे. कंटेनर जो आहे तो पोलीस ठाण्यात नेण्यात आलेला आहे खालापूरच्या. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, आडोशी, पुणे एक्सप्रेसवे.